तेलंगणातील एका बड्या नेत्याच्या मुलाला वाडी पोलिसांनी बलात्कारी आरोपी म्हणून अटक केली आहे। फिल्मी स्टाईलने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। 21 वर्षीय पीडित मुलीला तिच्या घरी तिचे अश्लील फोटो दाखवण्याची धमकी हा आरोपी देत होता। त्याला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवाना करण्यात आलाय। तेलंगणाच्या बलात्कारी आरोपीला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने ताब्यात घेतलं आहे। केवळ 5 दिवसात पोलिसांनी ही कारवाई केल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। प्राप्त माहितीनुसार राजोला गाव पोलीस स्टेशन हदनूर, जिल्हा संगारेड्डी, राज्य तेलंगणा येथील रहिवासी 21 वर्षीय योगेश्वर पांडुरंग पाटील हा बलात्काराचा आरोपी सांगण्यात येत आहे। आरोपी BBA डिपार्टमेंटचं शिक्षण घेत आहे, तर पीडिता LLBचं शिक्षण घेत आहे। आरोपी व पीडिता दोघंही मोठ्या परिवारातून संबंधित आहेत। पीडिता तेलंगणाच्या मडकेगाव, जिल्हा पट्टणचेरूमध्ये 5वी ते 10वी पर्यंत शिकली आहे। गावात आरोपी योगेश्वर सोबत ओळख झाली, तेथून मुलगी नागपुरात उच्च शिक्षणासाठी आली असून LLBचं शिक्षण घेते आहे। एका हॉस्टेलमध्ये राहते आहे। आरोपी त्याच्या नातेवाईकासोबत तिला भेटायला यायचा। जुन्या ओळखीमुळे त्याने मुलीचा मोबाईल नंबर तिच्या मित्रांकडून घेतला आणि तिच्या परिवाराशी बोलू लागला। मुलीला जेव्हा हे समजलं तेव्हा मुलीने आरोपीला घाबरून आपला मोबाईल नंबर दिला आणि बोलण्यास सांगितलं। याचा फायदा घेत आरोपीने मुलीला फोन करण्यास सुरुवात केली। तिने बोलण्यास नकार दिला तर घरी सांगण्याची धमकी देत होता। प्रकरण प्रेमात बदलले। 2019 मधील मार्च, जुलै आणि नोव्हेंबरला आरोपींनी सुरबर्डी टेकडीवर येथे घेऊन जाऊन मुलीवर 2दा बलात्कार केला। मोबाईलमध्ये सेल्फी घेतली, काही अश्लील फोटोही घेण्यात आले। आरोपी मुलीला वारंवार त्रास देत होता। त्या मुलीची इच्छा नसूनही तो तिला जबरदस्तीने फिरायला नेत असे। तिने जाण्यास नकार दिल्यानंतर घरातील सदस्यांच्या मोबाईलवर अश्लील फोटो पाठवण्याची धमकी आरोपी देत होता। त्रासलेल्या मुलीने घरी सर्व माहिती दिली। कुटुंबातील सदस्यांनी आरोपीला पुढे त्रास देऊ नये म्हणून समजावून सांगितले, पण आरोपींनी परिवाराला धमकावलं। पाणी डोक्यावरून गेल्यानंतर मुलीच्या वडिलांनी 9 मार्च 2020 रोजी थेट वाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। मैत्री झाल्यानंतर आरोपीने फिर्यादीस धमकी देऊन तिचे न्यूड व्हिडिओ त्याच्या स्वतःच्या मोबाईलवर पाठवण्यास तिला भाग पाडले व एकदा ते न्यूड व्हिडिओ त्याच्या मोबाईलवर आल्यानंतर त्याने नंतर फिर्यादीची ब्लॅकमेलिंग सुरू केले। सदर न्यूड व्हिडिओची धमकी देऊन फिर्यादीस आरोपीने बऱ्याच वेळेला त्याच्यासोबत फिरायला जाण्याचा बहाणा करून मार्च 2019, जुलै 2019, 13 नोव्हेंबर 2019 रोजी फिर्यादीस वाडी परिसरामध्ये हायलँड पार्क जे हॉटेल आहे त्याच्या शेजारील जंगलामध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध, तिच्या मनाविरुद्ध संभोग केलेला आहे। अशा प्रकारची फिर्याद दाखल झाल्यानंतर वाडी पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीवर तीव्र कारवाई केली। पीडित मुलीच्या माध्यमातून संदेश देऊन आरोपीला बोलवण्यात आलं। आरोपीचा मोबाईल CDR काढल्यानंतर तो नागपुरात आल्याची माहिती मिळाली। त्याने 3 ते 4 दिवस पोलिसांना चकमा दिला। मात्र 5व्या दिवशी पीडितेने आरोपीला फोन करून अमरावती हायवे कॅम्पस बस स्टॉपवर बोलावलं। बस स्टॉपवर वाडी पोलीस ठाण्याच्या महिला API रेखा सकपाळ, PI दीपक पाटील, NPC अनिता नान्हे, नारायण पारेकर व अंबाझरी पोलीस ठाण्याचे दीपक अवचट पूर्वीपासूनच सिव्हिल ड्रेसमध्ये हजर होते। आरोपी मुलीला भेटायला आल्याबरोबर पोलिसांनी त्याला पकडलं। आरोपी विरुद्ध 376 2N 354 507 सहकलम 66E 67A सूचना कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत। यातील जो आरोपी आहे योगेश्वर पाटील हा दिनांक 13/3/2020 रोजी त्याचे लोकेशन, मोबाईल टॉवर लोकेशन आम्हाला नागपूरमध्ये मिळाल्यानंतर त्याला 13/3/2020 रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडे इंट्रोगेशन केल्यानंतर त्याच दिवशी 17:58 अटक केलेली आहे। या गुन्ह्याचा तपास आमचे झोन 1चे DCP श्री
विवेक मासाळ सर, आमच्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाठक सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. शनिवारी आरोपीला कोर्टासमोर हजर केलं असता कोर्टाने 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. डीसीपी विवेक मासाळ, पीआय राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात सेकंड पीआय दीपक पाटील, महिला एपीआय रेखा संगपाल, एनपीसी अनंता कान्हे, नारायण पारेकर यांनी ही कारवाई केली आहे. तेलंगणाच्या नेत्याचा मुलगा हा आरोपी आहे. त्याचे वडील एका मोठ्या पार्टीचे नेते आहेत. त्याला वाचवण्याकरता पोलिसांवर राजकीय दबाव आणले, परंतु पीडित मुलगी देखील पोलीस अधिकाऱ्याचीच नातेवाईक असल्यामुळे प्रकरण दडपू शकलं नाही. जितेंद्र उके, विदर्भ न्यूज, नागपूर.